फ्रेंड्स, कालच आपण चॅप्टर नंबर 2 कंप्लीट केला. चॅप्टर नंबर 2 होता वर्क अँड एनर्जी, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे एकदा शॉर्ट आउटलाईन पाहूत आपण आणि त्याच्यानंतर फॉर्म्युलांची लिस्ट घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ठीक आहे. फर्स्टली आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे वर्क. सर्वात आधी आपण त्याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे वर्क. वर्क मध्ये पाहिलेलं आहे डेफिनेशन ऑफ वर्क, त्याच्यानंतर फॉर्म्युला, MKS युनिट अँड CGS युनिट ऑफ वर्क आपण पाहिलेलं आहे. फॉर्म्युला काय पाहिलेला आहे आपण, इफ द वर्क इज डन when force is applied to an object which causes the displacement of the object. ज्यावेळेस आपण एखाद्या पदार्थावर फोर्स अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वर्क डन. त्याला आपण काय म्हणतो, वर्क डन. त्याचा फॉर्म्युला आपण काय पाहिला होता, फॉर्म्युला इज इक्वल टू पाहिलेलं होतं F/S. फॉर्म्युला काय पाहिला होता आपण, F/S म्हणजेच काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. त्यानंतर आता हा जो काही फॉर्म्युला आहे तो कधी वापरला जातो, ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. दोघांची डायरेक्शन कशी असते, सेम असते, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करतो. बट इफ द डायरेक्शन ऑफ द फोर्स and the direction of the displacement are opposite to each other, त्यावेळेस आपण फॉर्म्युला वापरतो -F/S. -F/S. असं का बरं, कारण वर्क इज इक्वल टू द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस थीटा. हा फॉर्म्युला आपण तिथे वापरतो. मग कॉस थीटा काय आहे इथे, द अँगल बिटवीन द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट, म्हणजेच कॉस 180. नाव कॉस 180 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, कॉस 180 इज इक्वल टू काय असतं, -1. म्हणजेच हा फॉर्म्युला काय तयार झाला, -F/S. काय फॉर्म्युला तयार झालेला आहे, -F/S. हे कधी असतं, ज्यावेळेस फोर्स अप्लाइड फोर्स अँड द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट हे एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन्सला असतात, त्यावेळेस आपण म्हणतो की तिथे -F/S हा फॉर्म्युला वापरला जातो. आणि म्हणजेच याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क डन. याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क डन. ज्या ठिकाणी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. जिथे दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे तिथे आपण काय म्हणतो, त्याला निगेटिव्ह वर्क डन. त्याला आपण काय म्हणणार आहोत, निगेटिव्ह वर्क डन. आता अजून एक वर्क डन आपण पाहिलं होतं ज्याला आपण झिरो वर्क डन म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, झिरो वर्क डन, राईट. त्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्हीही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच फॉर्म्युला F/S इंटू कॉस थीटा. कॉस थीटा म्हणजेच काय, F/S इंटू कॉस 90. नाव कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, F/S इंटू 0, म्हणजे अल्टिमेटली वर्क डन इज इक्वल टू काय येणार आहे, 0 येणार आहे. अशा पद्धतीने आपण वर्क डन बद्दल माहिती पाहिलेली होती. वर्क डन, द वर्क इज सेड टू बी डन work is said to be done when a force is applied to an object which causes the displacement of ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स लावतो तर त्याच्यामध्ये जर डिस्प्लेसमेंट होत असेल तर त्याला आपण म्हणतो वर्क डन. वर्क डनचे 3 प्रकार पाहिले, पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन, झिरो वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन, दोज वर्क डन in which the direction of the force and the direction of the displacement is
Same, negative work done, that means the applied force, direction of the applied force and the direction of the displacement are in the opposite direction. दोघांचीही डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. And zero work done, that means applied force and the displacement of the object are perpendicular to each other, that means cos 90 and value of the cos 90 is equal to 0. या पद्धतीने आपण वर्क डन पाहिलेलं आहे. नाउ वर्क डन चं MKS युनिट आहे, वर्क डन चं MKS युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्क, ERG अर्क. आणि या दोघांमधलं रिलेशन सुद्धा आपण पाहिलेलं आहे की 1 जूल इज इक्वल टू 10 to the power 7 अर्क. 1 जूल इज इक्वल टू 10 to the power 7 अर्क. अशा पद्धतीने आपण वर्क डन संपवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे एनर्जी. एनर्जी, एनर्जी म्हणजे काय पाहिलेलं आहे, द कॅपॅसिटी ऑफ द बॉडी फॉर परफॉर्मिंग द वर्क. कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, वर्क डन. द कॅपॅसिटी ऑफ द बॉडी फॉर परफॉर्मिंग अ वर्क. कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो, एनर्जी. अगेन फॉर्म्युला आपण पाहिला होता, एनर्जी इज इक्वल टू, सेम फॉर्म्युला पाहिला होता, वर्क डन बाय द बॉडी. वर्क डन बाय बॉडी म्हणजेच एनर्जी इज इक्वल टू सेम फॉर्म्युला येईल F इंटू S. मग एनर्जीचे आपण बरेचसे फॉर्म्स पाहिलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यापैकी अगेन एक मिनिट, त्याच्या आधी आपण पाहूत याचं MKS युनिट. MKS युनिट सुद्धा काय याचं, जूल आणि CGS युनिट काय याचं, अर्क. जसं वर्क डनचं आहे सेम, तसंच फॉर्म्युला आणि युनिट दोन्ही कसे असणार आहेत, सारखे असणार आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर आपण एनर्जीचे बरेच फॉर्म पाहिलेत. पहिलं पाहिलं होतं इलेक्ट्रिकल एनर्जी, सेकंड पाहिलं होतं सोलार एनर्जी, अजून कोणत्या कोणत्या एनर्जीज पाहिल्या होत्या आपण, केमिकल एनर्जी, त्याच्यानंतर अजून लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, राईट. अशा पद्धतीने बरेचसे एनर्जीचे फॉर्म्स असतात, बरोबर आहे. त्याच्यापैकी एक फॉर्म आपण प्रामुख्याने पाहिला, तो आहे मेकॅनिकल एनर्जी. डायरेक्टली आपण जम्प करूत. मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरा प्रकार आहे पोटेन्शियल एनर्जी. दुसरा प्रकार आहे पोटेन्शियल एनर्जी. नाउ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे द बॉडी विच पॉसेसेस द एनर्जी ड्यू टू इट्स मोशन. बरोबर आहे. ड्यू टू इट्स मोशन म्हणजे एखाद्या बॉडीला जर एनर्जी प्राप्त झाली असेल आणि ती जर त्याच्या मोशनमुळे त्याला मिळाली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. द बॉडी पॉसेस्ड बाय द बॉडी ड्यू टू इट्स मोशन, त्याला असलेल्या गतीमुळे जर एनर्जी मिळाली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कायनेटिक एनर्जी. नाउ पोटेन्शियल एनर्जी, the body has energy due to its position, its shape or its state. त्याला असलेल्या स्टेटमुळे किंवा त्याला असलेल्या पर्टिक्युलर शेपमुळे किंवा असलेल्या पोझिशनमुळे जर एखाद्या बॉडीला एनर्जी मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. मोशनमुळे मिळालेली एनर्जी कायनेटिक एनर्जी. पोझिशन किंवा शेप किंवा स्टेट याच्यामुळे मिळालेली जी काही एनर्जी आहे त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर. आता कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, एम इंटू जी इंटू एच, वेअर एम इज इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट, व्ही इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, एम इज इक्वल टू मास ऑफ द ऑब्जेक्ट, जी इज इक्वल टू acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी and h इज इक्वल टू हाईट और डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. हाईट किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. राईट. नाउ थर्ड पॉइंट आपण सांगू शकतो,
both are depend on the mass. बोथ आर डिपेंड ऑन द मास. पण वेगळा पॉइंट आपण काय लिहू शकतो त्याच्यामध्ये, पोटेन्शियल एनर्जी इज डिपेंड्स ऑन द हाइट ऑफ द ऑब्जेक्ट, वेअर ॲज द कायनेटिक एनर्जी इज इंडिपेंडेंट ऑफ हाइट ऑफ द ऑब्जेक्ट बट इज डिपेंड ऑन द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. काय सांगितले, कारण दोघींकडेही मास आहे, दोघांच्याही फॉर्म्युलामध्ये मास आहे, म्हणजे दोन्हीही मासवर तर डिपेंड आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त एक डिफरन्स पॉइंट आपण काय सांगू शकतो की पीई पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड आहे, हाइट वर डिपेंड आहे, हाइट ऑफ ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आणि कायनेटिक एनर्जी डिपेंड्स ऑन वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. मी हे एक्सप्लेन याच्यासाठी करतेय की जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला, राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी, तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. क्लिअर आहे. The energy which is due to its motion of an object is called as kinetic energy. Due to its position, state or shape, it is called as potential energy. दोघांचे फॉर्म्युले लिहिले. कायनेटिक एनर्जी वेलॉसिटीवर डिपेंड असते आणि पोटेन्शियल एनर्जी ही हाईटवर डिपेंड असते. आणि कायनेटिक एनर्जीचं एखादं एक्झाम्पल लिहायचं आणि पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल लिहायचं, म्हणजे हाफ मार्क, हाफ मार्क, हाफ मार्क आणि हाफ मार्क, अशा पद्धतीने कंप्लीट 2 मार्काचा क्वेश्चन तुमचा कंप्लीट होतो. कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले आपण एक्झाम्पल्स आपण बरेचसे पाहिलेले आहेत. अ मूव्हिंग बॉल स्ट्राईक ऑन द स्टंप, स्टंपवर काय होतं, मूव्हिंग बॉल स्ट्राईक करतं. त्याच्यानंतर स्ट्रायकर जे आहे कॅरम बोर्डवरचा, त्याचं सुद्धा एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि फायनली पेबल्स, ज्याला आपण म्हणतो की बाबा मार्बल्स जे असतात, गोट्या खेळणं, आउटडोर जो गेम आहे त्याच्यामध्ये सुद्धा वन मार्बल इज स्ट्राइक और हिट्स ऑन द अनदर मार्बल विच डिस्प्लेसेस इट, इट इज अगेन अ एक्झाम्पल ऑफ कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचे सुद्धा आपण बरेच एक्झाम्पल पाहिलेत. पहिला एक्झाम्पल पाहिलं होतं, अन ॲरो रिलीज्ड फ्रॉम द स्ट्रेच्ड बो, धनुष्यबाणामधून निघालेला जो काही ॲरो असतो, जो काही बाण असतो, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी समाविष्ट केलेली असते, पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर जी काही लहान मुलांची खेळणी असतात त्याला आपण चाबी देतो, राईट. चाबी देतो त्यावेळेस त्याच्यामधली स्प्रिंग काय होते, वाइंड होत असते, आणि ज्यावेळेस आपण त्याला रिलीज करतो त्यावेळेस ती स्प्रिंग अनवाइंड होत जाते, म्हणजे त्यांच्यामधला शेप चेंज होत जातो. आणि दिस इज ड्यू टू द स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल एनर्जी स्टोअर करून ठेवलेली असते. त्याच्यानंतर वॉटर स्टोर्ड ऑन द ओव्हरहेड टँक और वॉटर स्टोर्ड इन द ओव्हरहेड टँक इज अगेन अन एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. एका हाईटवर जर पाणी साठवलेलं असेल तर ते सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, पोटेन्शियल एनर्जीचं आहे. आणि याचे जी काही फॉर्म्युला आहेत, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. हे फॉर्म्युले कुठून आले, कसे डिराईव्ह केले, कसे एक्सप्रेस केले, हे आपण सविस्तर चॅप्टरमध्ये पाहिलेले. त्यानंतर या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच काय, कन्वर्जन. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, त्यालाच आपण काय म्हणतो, कन्वर्जन. म्हणजेच कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू द अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. याचं एक्झाम्पल आहे इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी विथ द हेल्प ऑफ फॅन. ठीक आहे. सोलार एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द हीट. फॉर एक्झाम्पल सोलार कुकर वापरतो किंवा सोलार हीटर वापरतो. दीज आर द डिफरंट एक्झाम्पल ज्याच्यामध्ये एक फॉर्म ऑफ एनर्जी ही दुसऱ्या फॉर्म मध्ये आपण काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. आणि याच्यावरच आधारित आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलं होतं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं स्टेटमेंट होतं, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. एनर्जी neither be created
nor destroyed. It can be converted. It can be converted one form to another form of energy. To another form of energy. One form to the another form of energy. Thus, total amount of energy in the universe remains constant. या 3 सेगमेंट मध्ये आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पाहिलं होतं. एनर्जी नायदर बी क्रिएटेड, तयारही करू शकत नाही आणि नष्टही करू शकत नाही. फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करू शकतो आणि दस टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. आणि हे प्रूव्ह करण्यासाठी आपण एक डेरिवेशन पाहिलं होतं. त्या डेरिवेशन मध्ये आपण प्रत्येक ठिकाणी कायनेटिक एनर्जी काढली होती, प्रत्येक ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी काढली होती आणि प्रत्येक ठिकाणी आपण काय टोटल एनर्जी काढली होती. आणि ज्यावेळेस आपण टोटल एनर्जीचं कॅल्क्युलेशन्स केले होते किंवा टोटल एनर्जी ऑब्झर्व केली होती, तर प्रत्येक ठिकाणी पॉइंट ए ला, पॉइंट बी ला किंवा पॉइंट सी ला प्रत्येक ठिकाणी ती कॉन्स्टंट होती. आणि कॉन्स्टंट म्हणजेच किती होती, एम इंटू जी इंटू एच एवढी टोटल एनर्जी प्रत्येक पॉइंटला होती. म्हणूनच शेवटचा पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे, टोटल एनर्जी इन द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. क्लिअर आहे. आणि हे आपण याच्यावरून डेरिव्हेशन्स थ्रू सुद्धा प्रूव्ह करून दाखवलेले. एक लास्ट कन्सेप्ट या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेली आहे, ती म्हणजे आहे पॉवर. ती कोणती आहे, पॉवर. द रेट ॲट विच वर्क इज डन. द रेट ॲट विच वर्क इज डन. द रेट ॲट विच वर्क इज डन. पॉवरचा फॉर्म्युला पाहिला होता W/T. पॉवरचं युनिट पाहिलं होतं आपण वॅट. त्याच्यानंतर त्याचं कमर्शियल युनिट आपण पाहिलेलं होतं. कमर्शियल युनिट ऑफ पॉवर इज नथिंग बट हॉर्स पॉवर. आणि 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. 746 वॅट. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की 1 किलो वॅट म्हणजेच 1000 जूल वर्क इज डन इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये 1000 जूल एवढं जर काम झालं असेल तर त्याला आपण म्हणतो 1 किलोवॅट पॉवर इज कन्झ्युम्ड और 1 किलोवॅट पॉवर इज युज्ड. आणि सर्वात शेवटी आपण 1 किलोवॅट आवरचं कन्वर्जन पाहिलं होतं. 1 किलोवॅट इंटू 1 आवर. किलोवॅटचं कन्वर्जन वॅट मध्ये केलं आणि आवरचं कन्वर्जन सेकंड्स मध्ये केलं. यावरून आपण हे फॉर्म्युलेट केलं होतं. 1 किलोवॅट आर इज इक्वल टू 1 युनिट. आणि 1 युनिट म्हणजे 3.6 इंटू 10 टू दी पॉवर 6 जूल. अशा पद्धतीने हा पूर्ण चॅप्टर आपण कंप्लीट केला होता. हे झालं जनरल रिव्ह्यू. ज्यावेळेस तुम्ही कधी एकटे बसले असताल, कधी रिव्हिजन करायची असेल, तर या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला चॅप्टर मधली प्रत्येक गोष्ट आठवली पाहिजे, तर तुमचा तो चॅप्टर कळाला आहे, समजला आहे, पक्का झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. फायनली आपण आता लिस्ट घेऊयात आणि त्याच्यानंतर न्यूमरिकल्सला स्टार्ट करू. चल, लिस्ट मध्ये पहिला W इज इक्वल टू F इंटू S. दुसरा फॉर्म्युला W इज इक्वल टू मायनस F इंटू S. हे कधी आहे, ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शनला असेल. ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे अपोजिट डायरेक्शनला असेल. झिरो वर्क डन साठी W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थीटा, कारण त्याचा आन्सर 0च येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर फोर्थ फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू m इंटू v स्क्वेअर.
कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. फिफ्थ फॉर्म्युला पाहिला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच. एम इंटू जी इंटू एच. सिक्स्थ फॉर्म्युला आपण पाहिला, पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. सिक्स्थ फॉर्म्युला आपण पाहिला, पॉवर इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन टी. आता याच फॉर्म्युलाला आपण मॉडिफाईड करू शकतो, कारण पॉवर इज इक्वल टू वर्क डन म्हणजेच काय असतं, एनर्जी असते, अपॉन टी. बरोबर आहे. मग एनर्जी ती mgh असू शकते किंवा ती एनर्जी हाफ mv स्क्वेअर सुद्धा असू शकते अपॉन टी. बरोबर आहे, कारण एनर्जीचे दोन्ही फॉर्म्युले पाहिलेत आपण, हाफ mv स्क्वेअर सुद्धा पाहिलेलं आहे आणि mgh सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे पॉवरचा फॉर्म्युला mgh अपॉन टी सुद्धा असू शकतं किंवा पॉवरचा फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर अपॉन टी सुद्धा असू शकतं. त्याच्यानंतर आठवा फॉर्म्युला याच्यावरून आपण तयार करू शकतो, पॉवर इंटू टाइम. फक्त हे इथे जे डिवायडेशन मध्ये टाइम आहे ते इकडे घेतलं, म्हणजेच एनर्जी. म्हणजे फॉर्म्युला तयार काय झाला तुमचा, एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. हा मॉडिफाईड फॉर्म्युला आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे, म्हणून हा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. एकदा लिस्ट व्यवस्थित चेक करायची आहे आणि ही लिस्ट लिहून घ्यायची आहे, कारण पुढे जे आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम पाहणार आहोत त्याच्यासाठी हे जे काही सारे प्रॉब्लेम्स, हे जे काही सारे फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला कामाला येतील. इवन हा लास्टचा जो फॉर्म्युला आहे, एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम, हा फॉर्म्युला आपण जो सॉल्ड एक्झाम्पल पाहिला होता त्याच्यामध्ये यूज केलेला आहे. एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम. एनर्जी कंझ्युम्ड इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ही पूर्ण फॉर्म्युलांची लिस्ट आहे जी सेकंड चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो आहोत. आता याला कशा पद्धतीने यूज करायचंय ते आपण पाहणार आहोत. चला, सगळ्यांनी लिहायचं आहे फर्स्ट सम. सर्वात प्रथम लिहायचं आहे फर्स्ट सम. Ravi applied to a force of Ravi applied to a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of the force. How much was the work done by Ravi? How much was the work done by Ravi? प्रश्न नीट वाचायचा आहे. रवी अप्लाइड टू अ फोर्स ऑफ 10 न्यूटन. म्हणजे तुम्हाला काय गिवन दिलेलं आहे, फोर्स गिवन दिलेला आहे. गिवन इज इक्वल टू काय गिवन दिलेलं आहे, फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन. गिवन काय दिलेलं आहे, फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन. मूव्ड अ बुक म्हणजेच त्यांनी ती बुक हलवलेली आहे. किती सेंटीमीटरनी हलवली आहे, 30 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांचीही डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. हाऊ मच वॉज द वर्क डन बाय रवी, म्हणजे वर्क किती केलेले आहे त्यांनी ते लिहायचंय. बरोबर आहे. आता
फोर्स जे काही आहे ते न्यूटन मध्ये आहे आणि डिस्प्लेसमेंट जे काय आहे ते सेंटीमीटर मध्ये आहे. म्हणजे सर्वात आधी डिस्प्लेसमेंटचं जे काही कन्वर्जन आहे ते तुम्हाला मीटर मध्ये करावं लागेल. S इज इक्वल टू 30 सेंटीमीटर इज इक्वल टू 30 इंटू 10⁻⁻2 मीटर. कारण ब्रॅकेट मध्ये लिहायचंय 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻⁻2 मीटर. बरोबर आहे. 10⁻⁻2 मीटर. आता म्हणून आपण काय केलेलं आहे, 30 इंटू 10⁻⁻2 नी त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. आता काय करायचंय तुम्हाला, सरळ सरळ फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे, W इज इक्वल टू F इंटू S. फॉर्म्युला काय यूज करणार आहे, W इज इक्वल टू F इंटू S. W आपल्याला काढायचंय. फोर्स तुम्हाला किती दिलेला आहे, 10 न्यूटन आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला किती दिलेलं आहे, 30 इंटू 10⁻⁻2. 30 इंटू 10⁻⁻2. नाव W इज इक्वल टू 10 इंटू 30 म्हणजे किती येईल, 300 इंटू 10⁻⁻2. नाव W इज इक्वल टू, हा फर्स्ट पॉइंट आणि हा सेकंड पॉइंट, कारण 10⁻⁻2 आहे. मग हे -1 झालं आणि हे -2 झालं, म्हणजेच 3 जूल याचं आन्सर येईल. W इज इक्वल टू आन्सर काय येईल, 3 जूल. वर्क डन बाय द रवी इज इक्वल टू 3 जूल. जूल या लिहायचं विसरायचं नाहीये, कारण त्याला हाफ मार्क असतो. वर्क डन इज इक्वल टू 3 जूल. हा झाला तुमचा पहिला सम, विच डिपेंड्स ऑन द वर्क इज इक्वल टू W इंटू वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट क्वेश्चन लिहायचंय, डिटरमाइन द अमाउंट ऑफ वर्क डन. Determine the amount of work done. Determine the amount of work done when an object is displaced. When an object is displaced. When an object is displaced. When an object is displaced at an angle of 30 degree, at an angle of 30 degree with respect to direction of, with respect to direction of applied force. Direction of applied force. चला क्वेश्चन वाचायचा आहे आणि गिवन लिहायचं आहे. डिटरमाइन द अमाउंट ऑफ वर्क डन म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, वर्क डन काढायचंय. When an object is displaced, when an object is displaced at an angle of 30 degree म्हणजे तुम्हाला काय दिलेलं आहे, थीटा इज इक्वल टू दिलेलं आहे 30 डिग्री. बरोबर आहे. कॉस थीटा ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला गिवन असणार आहे. कॉस 30 ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला गिवन असणार आहे. √3/2
2. बरोबर आहे. म्हणजेच गिवन मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट लिहायची आहे, cos थीटा इज इक्वल टू √3/2 और cos 30 इज इक्वल टू √3/2. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला फोर्सही दिलेला नाहीये आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा दिलेला नाहीये. या प्रश्नामध्ये फोर्स किंवा डिस्प्लेसमेंट न्यूमरिकल मध्ये तुम्हाला दिलेला नाहीये. दॅट मीन्स दे आर नॉट एक्सपेक्टिंग की तुम्ही कॅल्क्युलेशन करून आन्सर काढायचे. दॅट मीन्स दे आर नॉट एक्सपेक्टिंग की कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर न्यूमरिकल मध्ये आलं पाहिजे. दे आर जस्ट चेक की जो फॉर्म्युला आपण W इज इक्वल टू F इंटू एस पाहिला होता त्याला तुम्ही अजून कोणत्या पद्धतीने लिहू शकतात. आपण त्याच्या पुढे cos थीटा हा नवीन फॉर्म्युला पाहिलाच होता. बरोबर आहे. नाव W इज इक्वल टू F इंटू एस. cos थीटा म्हणजेच किती? cos 30. W इज इक्वल टू F इंटू एस. cos 30 ची व्हॅल्यू किती आहे? 3/2 √3/2. म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू √3/2 इंटू F इंटू एस. हे झालं तुमचं आन्सर. W इज इक्वल टू √3/2 FS जूल. F इंटू एस जूल. हे झालं तुमचं आन्सर. हे झालं युनिट. जे म्हणजे आहे त्याचं युनिट. F इंटू एस म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. गिवन जरी दिलं नसेल तरी ॲटलिस्ट त्यांना एवढंच चेक करायचंय की तुम्ही ही थीटाची व्हॅल्यू कशा पद्धतीने यूज करता. थीटाची जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्ही कोणत्या पद्धतीने यूज करतायत ते तुम्हाला ते चेक करण्यासाठी त्यांनी हा ट्विस्टेड क्वेश्चन टाकलेला आहे ज्याच्यामध्ये न्यूमरिकल्स किंवा न्यूमरिक नंबर्स दिलेले नाहीयेत. विदाउट नंबर्स तुम्ही फक्त त्याची व्हॅल्यू कशी काढता ते त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लिहायचा आहे द वेलोसिटी ऑफ द कार. नेक्स्ट क्वेश्चन लिहायचा आहे the velocity of car increases from 54 kilometer per hour to 72 kilometer per hour. 72 kilometer per hour. How much is the work done? How much is the work done? How much is the work done if the mass of the car is if the mass of the car is 1500 kg. Is 1500 kg. राइट. क्वेश्चन अच्छे से रीड करना है और गिवन लिखना है. सबसे पहले गिवन देखना है. द वेलोसिटी कार increases from 54 kilometer per hour to 72 kilometer per hour. राइट. तो सर्वात सुरुवातीला जी गाडी होती ती स्टार्ट झाली त्यावेळेस त्याची वेलोसिटी किती होती? 54. आणि ज्यावेळेस गाडी पुढे गेली त्यावेळेस 72 किलोमीटर पर आवर होती. बरोबर आहे. म्हणजेच इनिशियली वेलोसिटी किती होती? 54 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर त्याची जी काही वेलोसिटी आहे ती हळूहळू वाढत 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 कुठपर्यंत गेलेली आहे? v इज इक्वल टू 72 किलोमीटर पर आवर. म्हणजेच फायनल वेलोसिटी किती झाली आहे? 72 किलोमीटर पर आवर.
ठीक आहे. द वेलॉसिटी ऑफ द कार इन्क्रीजेस फ्रॉम 54 किलोमीटर पर आवर, म्हणजे 54 किलोमीटर पर आवर वरून त्याची वेलॉसिटी वाढत वाढत कुठपर्यंत गेलेली आहे, 72 किलोमीटर पर आवर पर्यंत गेलेली आहे. दॅट मीन्स इनिशियल वेलॉसिटी अँड फायनल वेलॉसिटी. आता इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी दोघांचे युनिट चेक करा, किलोमीटर पर आवर अँड किलोमीटर पर आवर. बरोबर आहे. मग या किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे आपल्याला, मीटर पर सेकंड मध्ये. मीटर पर सेकंड मध्ये मागच्या चॅप्टर मध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले तिथे सुद्धा जिथे जिथे किलोमीटर पर आवर जर युनिट आलं असेल त्याचं कन्वर्जन आपण किलोमीटर पर आवर मध्ये केलेलं आहे. कसं करणार आहे, 54 ला 54 तसंच किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये आणि आवरचं रूपांतर सेकंड मध्ये. म्हणजेच किलोमीटरचं मीटर 1000 मीटर येईल आणि आवरचं सेकंड मध्येच, म्हणजे 60 इंटू 60. कॅल्क्युलेशन करायचे, हा 0 आणि हा 0 कॅन्सल, हा 0 आणि हा 0 सुद्धा काय झाला, कॅन्सल. नाव 18चा पाडा पहा, 18 दुने 36, 18 त्रिक 54 इंटू 10. मग काय येईल, 30/2 इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंड. 15 मीटर पर सेकंड. काय केलं मी, फक्त किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंड मध्ये केले. कसं केलेलं आहे, किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये म्हणजेच मल्टिप्लाय बाय 1000 आणि आवरचं कन्वर्जन सेकंड मध्ये, अपॉनला अपॉन तसंच ठेवलं. आरचं कन्वर्जन सेकंड मध्ये म्हणजे 3600. 3600. 0 आणि 0 कॅन्सल, 0 आणि 0 कॅन्सल झालं. 18च्या पाड्यात 36 येतात, 18च्या पाड्यात 54 येतात. 18 दुने 36, 18 त्रिक 54. मग 3 इंटू 10 म्हणजे 30/2 इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंड. मग यू इज इक्वल टू व्हॅल्यू काय आली तुमची, 15 मीटर पर सेकंड. नाव व्ही ला सुद्धा तसंच करायचंय. व्ही इज इक्वल टू 72 इंटू, करा कॅल्क्युलेशन्स. जसं आपण किलोमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये आणि आवरचं कन्वर्जन सेकंड मध्ये केलं तसंच इथे सुद्धा करायचंय आणि कॅल्क्युलेशन्स काढायचे. कसं करणार, 72 इंटू 1000, 72 इंटू 1000 अपॉन 36. 0 0 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 0 कॅन्सल. 18 दुने 36, 18 चोक 72 इंटू 10 म्हणजे 40/2 इज इक्वल टू 20 मीटर पर सेकंड. म्हणजेच व्ही ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 20 मीटर पर सेकंड. आतापर्यंत फक्त इथपर्यंतच पोहोचलोय आपण. 54 किलोमीटर पर आवर पासून 72 किलोमीटर पर आवर पर्यंत त्याचं इन्क्रीमेंट झालेलं आहे वेलॉसिटी मध्ये. हाऊ मच वर्क इज डन, काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला, वर्क डन फाइंड आउट करायचंय. इफ द मास ऑफ द कार एम इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 1500 kg. इफ मास ऑफ द कार इज इक्वल टू 1500 kg. आतापर्यंत आपण फक्त गिवन लिहिलेलं आहे. आता आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नाव मला एक गोष्ट सांगा, वर्क डन इज इक्वल टू काय असतं, वर्क डन इज इक्वल टू एनर्जी. माहिती आपल्याला एनर्जी दोन प्रकारची, पहिली आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरी आहे पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv² आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला m इंटू जी इंटू एच. बरोबर आहे. म्हणजे वर्क डन साठी आपण एकतर हा फॉर्म्युला वापरू शकतो किंवा वर्क डन साठी सुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकतो. बरोबर आहे. मग त्याच्यापैकी मास आपल्याला दिलेला आहे, जी आपल्याला माहिती आहे, एकतर 9.8 घ्यायचंय किंवा 10 घ्यायचंय. पण हाईट दिलेली आहे का आपल्याला, नाही. मग वेलॉसिटी दिली आहे का, हो वेलॉसिटी दिली आहे. म्हणजे आपण हा फॉर्म्युला न यूज करता हा फॉर्म्युला यूज करू शकतो. मग वर्क डन इज इक्वल टू
कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे असं आपण सिलेक्ट केलंय. पण आता वेलॉसिटी सुद्धा दोन आहेत. पहिला आहे इनिशियल वेलॉसिटी आणि दुसरी आहे फायनल वेलॉसिटी. म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल. मग काय फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर आणि इनिशियल कायनेटिक एनर्जी म्हणजेच हाफ इंटू एम इंटू यू स्क्वेअर. बरोबर आहे. मग काय करणार, हाफला हाफ तसंच एम ला एम तसंच कॉमन काढलं, उरलं काय व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. व्हॅल्यूज ठेवायच्या हाफ इंटू 1500 इंटू 20 चा स्क्वेअर मायनस 15 चा स्क्वेअर. हाफ इंटू 1500 इंटू 400 मायनस 225. कारण 400 20 चा स्क्वेअर आहे 400 आणि 15 चा स्क्वेअर आहे 225. आता 2 नी याला डिवाइड करा 750. 2 नी जर याला डिवाइड केलं तर आन्सर काय येईल 750 इंटू याचं सबस्ट्रॅक्शन करायचंय आन्सर येईल 175. आन्सर काय येईल तुमचं 175. क्लिअर. नाव 750 आणि 175 यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुमचं आन्सर जे काही येईल ते राहील तुमचं वर्क डन इन अ जूल. वर्क डन इन अ जूल. करा मल्टिप्लिकेशन. आन्सर येईल 131250. 131250 हे आन्सर यायला पाहिजे. मल्टिप्लिकेशन करून पाहायचे. लहान मुलं कसं करतात 750 इंटू 175. 5 0 0 5 5 25 5 7 35 आणि 2 37. पूर्ण त्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचंय आणि तुमचं हे आन्सर यायला पाहिजे 131250. 131250 इन अ जूल. ठीक आहे. या पद्धतीने कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सुद्धा आपण यूज करू शकतो ज्यावेळेस आपण वर्क डन काढतो त्यावेळेस. सिम्पली तुम्हाला दोन वेलॉसिटीज दिलेले आहेत. पहिली वेलॉसिटी म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी आणि दुसरी वेलॉसिटी म्हणजेच झाली तुमची फायनल वेलॉसिटी. पहिल्या इनिशियल वेलॉसिटीचा युनिट आणि फायनल वेलॉसिटीचं युनिट दोन्हीही सारखं आहे पण दोन्हीही किलोमीटर पर आवर मध्ये आहे. त्याचं कन्वर्जन सर्वात सुरुवातीला तुम्हाला मीटर पर सेकंड मध्ये करायचंय. जर हे कन्वर्जन तुम्ही केलं नाही आणि न कन्वर्जन करताच तुम्ही उत्तर जर काढत असताल तर ते उत्तर तुमचं चुकतं. कारण इथेच टीचर लोकांना चेक करताना लक्षात येतं की यांनी कन्वर्जन केलं नाही म्हणजे पुढचं उत्तर नक्कीच त्याचं चुकलेलं असणार आहे. म्हणून गिवन लिहिताना भले सॉल्व करण्यापेक्षा गिवन लिहायला जास्त वेळ लागला तरी चालेल पण गिवन प्रॉपर लिहायचंय. कारण जोपर्यंत तुम्ही गिवन प्रॉपर लिहिणार नाहीत तोपर्यंत कोणता फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे किंवा सिलेक्ट करायचा आहे ते कळणार नाही आणि त्यावरून तुम्हाला पुढची प्रोसिजर करता येणार नाही. त्यामुळे इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटीचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करून घ्यायचंय. वर्क डन काढायचंय आणि तुम्हाला मास दिलेला आहे. वर्क डन म्हणजेच काय असतं एनर्जी. मग एनर्जीचे दोन प्रकार कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे एम इंटू जी इंटू एच. नाव आपल्याला हाईट दिलेली नाहीये म्हणजेच एम इंटू जी इंटू एच हा फॉर्म्युला आपण वापरू शकत नाही. त्याऐवजी आपल्याकडे हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर वेलॉसिटी आपल्याकडे आहे. दोन प्रकारच्या वेलॉसिटी आहेत म्हणजेच त्यावर आपण एक उपाय करू शकतो. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल हा मेन ठोकताळा आहे तुमचा हे सॉल्व करण्याचा. कायनेटिक एनर्जी फायनल म्हणजेच फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. हाच क्वेश्चन तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करू शकता. आधी फायनल कायनेटिक एनर्जी काढून घ्यायची, इनिशियल वेलॉसिटी काढून घ्यायची, मग फायनल मधून इनिशियल मायनस केली तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्ही कॉमन काढून हा प्रश्न सॉल्व केला तरी चालेल. दिस इज ऑल अबाउट कायनेटिक एनर्जी.
नाव नेक्स्ट क्वेश्चन लिहायचा आहे. कायनेटिक एनर्जीचा प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण पुढचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत. त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला तक्ता दिला जाणार आहे. त्या तक्त्यामध्ये काही व्हॅल्यूज लिहिल्या जाणार आहेत. त्या व्हॅल्यूज वरून तुम्हाला मास, वेलॉसिटी आणि कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. पहिला प्रॉब्लेम तुम्हाला दिला जातोय ज्याच्यामध्ये मास दिलेला आहे 50, वेलॉसिटी दिलेली आहे 2 आणि कायनेटिक एनर्जी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला वेलॉसिटी दिलेली आहे 4 आणि कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 5 जूल. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे मास. आणि फायनली तिसरा 100 kg तुम्हाला मास दिलेला आहे. त्यानंतर वेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि तुम्हाला कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 20. जस्ट फॉर द प्रॅक्टिस सरळ सरळ फॉर्म्युला वापरायचा आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. पहिला प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहे? पहिला प्रॉब्लेम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. काय मास किती दिलेला आहे तुम्हाला? हाफ इंटू मास किती दिलेला आहे? 50. वेलॉसिटी किती दिलेली आहे? 2 म्हणजेच 2 चा स्क्वेअर. हाफ इंटू 50 इंटू 2 इंटू 2 कॅन्सल झालं. 50 इंटू 2 म्हणजेच कायनेटिक एनर्जी किती झाली तुमची? 100. युनिट लिहायचं विसरायचं नाहीये. 100 जूल. बरोबर आहे. 100 जूल. सरळ सरळ फॉर्म्युला वापरायचा. ज्या ज्या व्हॅल्यूज दिल्या त्या त्या पुटअप करायच्यात आणि आन्सर काढायचा. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. फॉर्म्युला तोच वापरायचा आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. सेम फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड क्वेश्चन मध्ये मास दिलेलं नाहीये पण कायनेटिक एनर्जी आणि वेलॉसिटी दोन्ही सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचंय? त्या व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं करणार आहे? कायनेटिक एनर्जी किती दिलेली आहे? 5 इज इक्वल टू हाफला हाफ मी तसंच लिहिलेलं आहे. मास मला फाइंड आउट करायचं आहे आणि वेलॉसिटीची व्हॅल्यू आहे 4 म्हणजेच 4 स्क्वेअर. नाव 5 is equal to half into m into 4 into 4. बे एक बे बे दुने 4 म्हणजेच 5 is equal to आन्सर येईल 8m. मग m is equal to आन्सर काय येईल? 5 divided by 8. m is equal to आन्सर काय येईल? 5 divided by 8 kg. याला तुम्ही अजून पुढे सुद्धा सॉल्व्ह करू शकतात. 0. शून्य आलं. 6 8 48 उरले 2. बरोबर आहे. 8 दुने 16 उरले 4 आणि 8 पंचे 40 kg. या पद्धतीने तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता. बरोबर आहे. हे झालं तुमचं सेकंड सम. नाव थर्ड सम साठी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? सेम फॉर्म्युला वापरायचा आहे. kg इज इक्वल ke इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. नाव मासची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला? 100. मासची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 100. व्ही स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे किंवा व्ही काढायचं आहे आणि कायनेटिक एनर्जी किती दिलेली आहे? 20. कायनेटिक एनर्जी किती दिलेली आहे? 20. चला काय करणार तुम्ही? हे 2 इकडे आल्यानंतर काय होईल? मल्टिप्लिकेशन मध्ये होईल. इज इक्वल टू 100 इंटू व्ही स्क्वेअर. आता हे 100 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे येऊन काय होईल?
20 into 2 upon 100 is equal to v square. मग 40 upon 100 is equal to v square. मग हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं. आन्सर काय येईल तुमचं v0 is equal to under root 4 upon 10. under root 4 upon 10. यालाच तुम्ही लिहू शकतात अंडर रूट 2 अपॉन 5. अंडर रूट 2 अपॉन 5 सुद्धा तुम्ही त्याला लिहू शकता कारण 2 ने त्याला डिवाइड केलं जाऊ शकतं. क्लियर आहे. आणि युनिट लिहायचं विसरायचं नाहीये. युनिट आहे सॉरी काय काढताय तुम्ही वेलॉसिटी काढताय. वेलॉसिटी काढताय म्हणजेच युनिट काय राहणार आहे मीटर पर सेकंड. या क्वेश्चन मध्ये ट्विस्ट असा आहे की तुम्हाला v काढायचंय आणि प्रश्नामध्ये किंवा फॉर्म्युला मध्ये काय असतं v स्क्वेअर. म्हणजे जर तुम्ही इथे येऊन थांबलात तर तुम्ही चुकताय किंवा तुम्ही अर्धवट उत्तर लिहिताय. बरोबर आहे. तुम्हाला या स्क्वेअरचं तिकडे गेल्यानंतर स्क्वेअर रूट होतं हे माहिती असायला हवं. म्हणजेच v ची व्हॅल्यू जी काही येईल ती काय येणार आहे अंडर रूट 4/10 म्हणजेच अंडर रूट 2/5. दिस इज वेलॉसिटी. कायनेटिक एनर्जी किती आली तुमची 100 0.625 kg आणि कायनेटिक 2/5 मीटर पर सेकंड ही आली तुमची वेलॉसिटी. ठीक आहे. अशा पद्धतीने कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कसा वापरला जातो ते आपण पाहिलेलं आहे. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स घरी सुद्धा सॉल्व करण्याचा प्रयत्न. तुमच्याकडे कोणत्या ऑथर्सची पुस्तकं असतील किंवा अजून दुसरं काही असेल तुमच्याकडे ज्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन्स असतील. बऱ्याच जणांकडे काही होमी बाबाचे बुक्स असतात किंवा अजून कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचे बुक्स असतात. त्या बुक्समध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स दिलेले असतात. ते क्वेश्चन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आणि सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून एक क्वेश्चन घ्यायचा आहे. द मास. आता आपण पाहिलेलं आहे कायनेटिक एनर्जी बद्दल. बरोबर आहे. नाव हळूहळू आपण आता पाहणार आहोत पोटेन्शियल एनर्जी बद्दल. अ मॅन ड्रॉप्स अ 20 kg. अ मॅन ड्रॉप्स 20 kg object from the top of the 10-meter high. The top of 10-meter high. Top of 10-meter high building. What will be the velocity of object? What will be the velocity of object? What will be the velocity of object when it just hits the ground? When it just hit the ground. चला गिवन लिहायचंय. काय काय गिवन दिलेलं आहे सर्वात आधी प्रश्न वाचून लिहून घ्यायचंय. अ मॅन ड्रॉप्स अ 20 kg बॉल. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला काय दिलेलं आहे मास दिलेलं आहे 20 kg. फ्रॉम द टॉप ऑफ 10 मीटर हाय. म्हणजे हाईट किती दिलेली आहे तुम्हाला 10 मीटर दिलेली आहे. बरोबर आहे. हाय बिल्डिंग. व्हॉट विल बी द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट व्हेन इट जस्ट हिट द ग्राउंड. ज्यावेळेस तो बॉल त्या ग्राउंडला टच करेल त्यावेळेसची त्याची वेलॉसिटी लिहायची आहे. आता तुम्हाला एक डेरिव्हेशन आठवत असेल जे आपण पाहिलेलं आहे. कोणतं डेरिव्हेशन. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी.
प्रत्येक ठिकाणी आपण कायनेटिक एनर्जी काढली होती, पोटेन्शियल एनर्जी काढली होती, टोटल एनर्जी काढली होती. या डेरिवेशन मध्ये आपण पाहिलं होतं की हळूहळू पोटेन्शियल एनर्जी ही काय होतीये, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतीये. कारण सुरुवातीला पोटेन्शियल ही एनर्जी ही सर्वात हाय असते आणि कायनेटिक एनर्जी 0 असते. मग हळूहळू 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 पोटेन्शियल एनर्जी कमी होत जाते आणि कायनेटिक एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. अँड ॲट पॉइंट सी हीच पोटेन्शियल एनर्जी 0 होते आणि कायनेटिक एनर्जी काय होते, कम्प्लिटली कन्वर्ट होते किंवा पोटेन्शियल एनर्जी ही कन्वर्ट होते, स्वतः 0 होते आणि जेवढी काही पोटेन्शियल एनर्जी आहे ती सगळीच्या सगळी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होतीये. म्हणजेच या पूर्ण याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की ज्यावेळेस बॉल इथून, हा जो काही मास आहे इथून आपण खाली टाकत असतो त्यावेळेस इथे जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट विल टोटली कन्वर्टेड इनटू अ कायनेटिक एनर्जी ॲट द ग्राउंड लेवल. या हाईटवर जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे दॅट विल टोटली कन्वर्टेड इनटू अ कायनेटिक एनर्जी ॲट द ग्राउंड लेवल. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट ग्राउंड. बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी इनटू द ग्राउंड. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, m इंटू जी इंटू एच. मग मास किती दिलेला आहे आपल्याला, 20 kg. सपोज हाईट किती आहे, 9.8. सॉरी, जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असते, 9.8 आणि हाईट किती दिलेली आपल्याला, h 20. g इज इक्वल टू आपल्याला माहिती असतं, g इज इक्वल टू किती असतं, 9.8 ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू h. हाईट किती दिलेली आहे, 10. म्हणजेच 2 इंटू 98, सॉरी 20 इंटू 98, कारण 10 इंटू 9.8 म्हणजेच काय झालं, 98. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू किती झाली पोटेन्शियल एनर्जी, 8 दुने 16, हाताला 1, 9 दुने 18 आणि 1 19. ही झाली तुमची पोटेन्शियल एनर्जी. आता जेवढी पोटेन्शियल एनर्जी एका हाईटवर आहे ती हळूहळू हळूहळू कन्वर्ट होत कायनेटिक एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर होतं ॲट द ग्राउंड. मग सांगा पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय झालं, कायनेटिक एनर्जी. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू किती झालं, 1960 जूल. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू m इंटू v स्क्वेअर इज इक्वल टू 1960. हाफला हाफ मी तसंच लिहिलं. मास किती दिलेला आपल्याला, 20 इंटू v स्क्वेअर इज इक्वल टू 1960. कॅल्क्युलेशन करा, बे 2 10 20 इज इक्वल टू v स्क्वेअर इज इक्वल टू 1960. Now v square is equal to 1960 upon 10. 0 0 कॅन्सल झालं म्हणजे v square is equal to काय आलं, 196 आणि v is equal to येईल अंडर रूट 196. 196 कशाचा स्क्वेअर रूट आहे, 14. म्हणजेच वेलॉसिटी तुमची किती आली, 14 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी तुमची किती आली, 14 मीटर पर सेकंड. युनिट लिहायचं विसरायचं नाहीये. मी वारंवार ही गोष्ट सांगतेय की युनिट लिहायचं विसरायचं नाही, कारण युनिट जर नाही लिहिलं तर ह्या अर्धवट उत्तराला फक्त अर्धा मार्क तुमचा कापला जातो. एकदा क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काढण्याची सारी माहिती दिलेली आहे, कारण तिथे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे m इंटू जी इंटू एच. बरोबर आहे. आणि पोटेन्शियल एनर्जी काढल्यानंतर मास तुम्हाला गिवन आहे, हाईट गिवन आहे आणि जी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, जी इज इक्वल टू 9.8. या सगळ्या माहितीवरून तुम्ही आधी काय काढलेलं आहे, पोटेन्शियल एनर्जी काढू